ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन डॉक्टर प्रदीप उप्पल ENT सर्जन यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या तसेच कर्णबधिर मुलांच्या ऐकण्याचा व बोलण्याचा आनंद सोहळा आणि जनजागृती कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 13 ऑगस्ट उत्साहात पार पडला. जन्मजात कर्णबधिर असलेल्या मुलांची तपासणी करून कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी निधीची कमतरता भासू न देता त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मिनल संखे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, राजन किणे, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, विकास रेपाळे, नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, दीपक झिंजाड, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर राणी शिंदे, वैद्यकीय सहायता निधीचे मंगेश चिवटे, ज्युपिटर रुग्णालयाचे डॉक्टर प्रदीप उप्पल, डॉक्टर उमा उप्पल, दिव्यांग कला केंद्राचे किरण नागती, कर्णबधिर शस्त्रक्रिया झालेली मुले व त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कॉक्लिअर इम्प्लांटमुळे नवजीवन मिळालेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मनापासून अभिनंदन केले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हेच या कार्याचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. ऑपरेशनसाठी कसलीही निधीची पैशांची कमतरता भासू देणार नाही. ज्या मुलांना उपचारांची गरज आहे त्यांची यादी तयार करा. निधी, सुविधा किंवा इतर कोणतीही आवश्यकता असेल तर शासन आणि ठाणे महानगरपालिका तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच कर्णबधिर मुलांवर लहान वयात उपचार झाल्यास 100% परिणामकारक लाभ मिळू शकतो. त्यामुळे अशा मुलांचा वेळेत शोध घेऊन उपचाराची व्याप्ती वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या शुभहस्ते महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहण सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मिनल संखे, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षा निर्मला कणसे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा जयश्री डेव्हिड, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, काजल गुणीजन, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते. त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यात प्रवीण श्रीराम बनोटे, दीपक लक्ष्मण कोंडुळे, लागून कृष्णा नाडार, अशोक धोडिंबा पाटील, दीपाली अशोक खाजेकर, शालूबाई गोविंद धोत्रे, आत्माराम बाबू पाटील, सोनल सुनील पाटील, अनिल तुळशीराम कदम, माधुरी धनावडे, सुनीता दुधाम सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी उपायुक्त घनकसरा मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी राणी शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचेही आयुक्त राव यांनी नमूद केले. सर्वात अगोदर ठाणे नगरीचे सर्व सुज्ञ नागरिकांना आपले स्वातंत्र्य दिनाची मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन. स्वातंत्र्य दिवस आपल्याला प्रेरणादायी दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला हा समजते की हा जे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेली आहे ती किती
कष्टाने किती मोठी मेहनतने प्राप्त झालेली आहे. आणि देशसेवा करताना, सिटीची सेवा करताना जे ठाणे महानगरपालिकाचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत ते आज हाच संकल्प घेत आहेत की ठाणे नगरीला स्वच्छ, सुंदर, राहणे योग्य, इथले जे नागरिक आहेत त्यांना समाधान भेटेल या पद्धतीची कार्यशैली, त्याचा अवलंब करून पुढे जाण्याचा आज आम्ही संकल्प घेत आहोत. सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या असून शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून आपण महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवू, असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. ठाणे शहरात देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन विविध देशभक्तीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस आयुक्त तसेच ठाणे जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने योगदान देण्याचा संकल्प केला. यावेळी प्रशासन, पोलीस दल आणि विविध विभागांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाचा परिचय नागरिकांना आणि नव्या पिढीला व्हावा या उद्देशाने शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राम रेपाळे यांच्या संकल्पनेतून वागळे इस्टेट रोडनं 16 शिवशक्ती नगर परिसरात पंढरपूर वारी या संकल्पनेवर आधारित भव्य भिंतीशिल्प साकारण्यात आले आहे. या भिंतीशिल्पाचे उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. या भिंतीशिल्पामध्ये महाराष्ट्रातील संत परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध संतांच्या शिल्पांसह भगवान विठ्ठल आणि माता रुक्माई यांच्या आकर्षक शिल्पांचा समावेश करण्यात आला आहे. पंढरपूर वारीची भक्तिमय परंपरा, संतांचा विचार आणि विठ्ठल भक्ती यांचे सुंदर दर्शन या भिंतीशिल्पातून घडते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील संत परंपरेचा वारसा आणि त्यांच्या भक्तिमय विचारांचे प्रतिबिंब या कलाकृतीत पाहायला मिळते. त्यामुळे हे भिंतीशिल्प केवळ परिसराच्या सुशोभीकरणाचा भाग न राहता महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारे एक आकर्षण ठरले आहे. वारी पंढरीची हे भित्तिचित्र उभारण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेला आहे आणि आपण पाहत आहे की विठुराया, माता रुक्मिणी आणि सर्वच संत यांचं चित्रीकरण करण्याचा, हुबेहूब करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि आमचे कलाकार उमेश गावडे खरोखर यांनी चांगलं चलचित्र केलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत असतो. आणि साहेब ज्या वेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पंढरपूरच्या पूजेचा मान साहेबांना मिळाला त्यावेळेला आम्ही बघितलं आणि भारावून गेलो. म्हणूनच प्रत्येक आषाढी एकादशीला आम्ही शिंदे साहेबांच्या 5-6 टीम पंढरपुरात सुविधा देण्याचं काम करत असतात. रात्र काम करत असतात. अन्नदान असेल, आरोग्य शिबिर असतील आणि वारकरी संप्रदायातील लोकसुद्धा सर्व आमच्या सगळ्या टीम तिथे काम करत असतात. म्हणून मला वाटलं की ज्या भक्तगणांना पंढरपुरात जाणं शक्य नाही तिथे विठुरायांचं साक्षात तिथे दर्शन व्हावं, त्या एका भावनेतून हे छायाचित्र
भीतीचित्र उभारण्याचा मी प्रयत्न केला. ओके. ठाणे स्टेशन परिसरात बंद मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी झाली. आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यात हा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी रिक्षांच्या मार्गिका, स्टेशन परिसरातील चौकी, जुने बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून अनेक सूचना केल्या. यावेळी राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक कैलास पाटील, DTO श्री शिंदे, वाहतूक शाखेच्या सहाय्यक आयुक्त सौ. भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार, RTOचे श्री खाडे, ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चौधरी तसेच स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, विशाल वाघ यांच्यासह नगरसेविका प्रतिभा मढवी. स्टेशन परिसरातील एक मार्गिका बंद केल्याने रिक्षांची वाहतूक मंद झाली होती. श्री केळकर यांच्या सूचनेनंतर ही मार्गिका खुली करण्यात आल्याने वाहतूक मोकळी झाली. यावेळी मुजोर रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी तसेच भाडे नाकारणाऱ्या आणि शेअर रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. स्टेशन परिसरातील जुन्या बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य असून वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. PPP तत्वावर स्मार्ट स्थानक होणार असले तरी सध्या खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी काँक्रिटीकरण तातडीने सुरू करण्याच्या सूचना श्री. केळकर यांनी केल्या. तर काँक्रिटीकरणाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी या शहरामध्ये उत्साहात घातलेला आहे. निरनिराळ्या गार्डन्स असतील, ज्या ज्या ठिकाणी पडीक इमारती आहेत, या ठिकाणी ते रात्रभर तिकडे गोंधळ घालत असतात आणि त्याच्यामुळे हा ड्रग मुक्त अभियान जे देशामध्ये सुरू झाले, तर ठाण्यामध्ये तर आधीच हुक्का पार्लरच्या बरोबर आता आम्ही ड्रग मुक्त अभियानसुद्धा सुरू केलं आहे. आत्ताच मी 3 पोलीस स्टेशनला सूचना दिलेली आहे की आठवड्याभरात जर तुम्ही करणार नसाल तर मग आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. परंतु हे अशा पद्धतीने सामान्य नागरिकांना जर त्रास होत असेल तर त्याचा बंदोबस्त जो आहे तो आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करणार. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट.